मिट्टी जे करतात का नाही ह्यांचा उद्धार कतई होईना हो. पाया पडणारे जे लोक आहेत का ह्यांचा उद्धारच होईना. ध्यानात गुलाम लोक आहेत, गुलाम लोक आहेत. लागले माणसाच्या मागे त्या कि माणूस पळत सुटलं, बाया त्याच्या मागे पडत त्यांना अजून जोऱ्यात, बाया त्याच्याहून जोऱ्यात. पारबर थांबा, पारबर. त्याने गेलं फाट्यावर वरी. तेवढ्यात ऍटोवाला आलं. ऍटोवाल्याला म्हणलं त्या माणसानं, ऍटोवाले रुक रुक. तर क्या हुआ? कुछ नहीं, घेऊन चल घेऊन चल. त्यानं म्हणलं किधर जाणे काय? बाराडी कुचल, काम जवळ घे कुचल, मांजरी कुचल, उंदरी कुचल, मगर यहां से चल. माझ्या मागे पाया लागला. ऍटोत बसून ती माणूस गेलं निघून. त्यानंतर काही देवाच्या पाया पडायचं नाही, त्या बाया पडूच दिली नाही. ते गेलं निघून. नमाज पडायला गेलं तर मस्जिद गळ्यात अडकली. तसला धंदा ती गेलं निघून. पण बाया तिथपस तर जाऊन बी गुन्हानं थांबल नाही. बाया म्हणल्या, माय आपलं नशीब किती खराब, किती सत्याचा महाराज होता की माय म्हणल्या. आणि ते माणूस जिथून ऍटोत बसलता तिथली माती उकरल्या, पदरात भरल्या, घरात आणून उधळल्या, तवा बाया शांत झाल्या. शिवार कधी सासूला हिनं नीट बोलणार, कधी सासऱ्याला पोटभर जीव घालणार, कधी जावं बरा नीट बोलणार, शेजाऱ्या बरा हिनं कधीच चांगले संबंध ठेवणार, नंद बरोबर कधीच नीट वागणार. आणि इथं येऊन महादेवाला पाणी घालायचं सोम करते. हिनं कस करावं लागेल हिला? हिनं सोमवार धरते आहे, मंगळवार धरते, बुधवार सोडते, गुरुवार पकडते, शुक्रवार सोडते, शनिवार धरते, आणि गल्लीत समद्या बरा कुस्ती धरते. कस करावं लागेल की सोंग बंद झालं पाहिजे. भक्तीची व्याख्या मंदिर नाही. महादेवाला प्रिय कोणती भक्ती असेल तर माणसानं चांगलं वागणं हीच महादेवाची पूजा आहे. शिवार लेकरू बारकं राहते, आपल्या घरातले लेकरू बारकं राहते की बाई त्या बारक्या लेकराला का म्हणते माहिती आहे? तुझा चुलता नीट नाही रे म्हणते. कशाला विष पेरला आपण आपल्याच तोंडाने आपल्याच लेकरांच्या कानामध्ये. वंगळा असेल तर बी तू म्हणलो की बाई गबस. हिनं म्हणते त्या लेकराला तुझा चुलता नीट नाही, चुलती तर नीट कडू आहे म्हणते. मोठं झाल्यावर त्याला कळेल की तुम्ही कशाला बोलला. लहान लेकर ते उगाच त्याच्या कानात. आपल्या घरचं सांगू मी माझ्या घरचं बोलला तुमचं नाही. हे महादेवाचं पुन्हा बघू शिवपाठ हरिपाठ. अरे आपल्या घराचं पार सगळा बुकना वाजले त्याचं कोण बनणार? आमच्या घरात आनंद नाही. आपल्या बाया लेकराच्या कानात हो का एवढे एवढेच लेकर राहतात. त्याच्या कानात काय सांगणार माहितीये का? तुझी आत्याला इकडं आहे, महिना 2 महिना येते, पिशवी सोडून घेऊन जाते. येऊ दे की बाई तुला काम आहे. तुझ्या घरात माहेरात काय बी नव्हते, कपडे नीट नव्हते तुला आल्या दिवशी. इथे सगळं इथं चांगले मिळाले, गुन्हानं घरात घरची. ह्या बाया भावात भाऊ ठेवणार, हे बी नीट राहणार. सासू सुनेचा संघर्ष, ननंद भावजाईचा संघर्ष. घर आमचे उद्ध्वस्त होत चालले. मोबाईल आल्यापासून माणसं गुलाम झाले. कालच्या पेपरला, सकाळच्या पेपरला बातमी आहे, मायनं लेकराचा मोबाईल बघता बघता हिसकावून घेतली तर लेकरानं मायचं डोसकं फोडलं. कसं करावं लागलं? कालची बातमी आहे हो, खोटं बोलत नाही मी. आता लेकरच आपले वैरी होणार आहेत लक्षात घ्या.
इथून पुढच्या काळामध्ये तुमचे लेकरं तुमच्यासाठी मोठं आव्हान बनणार आहेत. त्या आव्हानाला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात? हे तंत्रज्ञान, हे विज्ञान राक्षस म्हणून तुमच्या मानगुटीवर बसणार आहे. ह्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर संत साहित्य आहे, गुरु आहे, लिंग आहे, जंगम आहे, परमरस्य आहे, शिवपाठ आहे, हरिपाठ आहे, पंढरपूरची दिंडी असेल, कपिलदारची यात्रा, बसव कल्याणची यात्रा असेल, बसवण्णांचं साहित्य असेल. आमची घरदारं नीट राहावीत, आमची पुढची पिढी नीट राहावी म्हणून आहे. आणि हे सगळं शिकवणारं तत्व म्हणजे गुरु आहे. पण दुर्दैवानं आजकाल गुरु बी एवढं कोण आरणं आले, एवढं सगळं कोण सांगायची घेणं देणं नाही. वर्षा 1-2 वर्षातून एकदा येणार, सावडून घेऊन गल्ला भरून निघून जाणार. तुमचं बघा, आमचं बघतो.